प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आता इकडे शुभूचे बाबा फार मोठासा खुलासा करतात. शुभूच्या बाबांकडे एक पुरावा असतो. त्या पुराव्याने आता शिरीष खाडेकरचं सत्य तर समोर येतच. आता इकडे भैसाहेब डायरेक्टच आहे नंदा अक्काच्या विरोधात फार मोठा असा निर्णय घेता. तर तो शुभूच्या बाबांकडे कोणता पुरावा असतो ते सगळं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया. आता इकडे श्रावणी बोलते शुभूला, शुभू तो शिरीष खाडेकर तिथेच त्याच हॉस्पिटलमध्ये आहे बरं. तेवढ्यात आता शुभू पण बोलतो, तुम्हाला कसं काय वाटत आहे बरं तो त्याच हॉस्पिटलमध्ये आहे. तेवढ्यात श्रावणी पण बोलते, मी तुझ्या बाबांना आहे ना तिथे बघितलं होतं हॉस्पिटलमध्ये. ते वेशभूषा करून ते त्यांचा अवतार बदलून त्या हॉस्पिटलमध्ये आले होते बरं. पण ते मला बघून तिथून निघून गेले. आता प्रेक्षकांना इकडे शुभू बोलतो, काय बाबा तिथे आले होते? म्हणजे जे काय सगळं सत्य असेल ते आता आपल्याला बाबाच सांगू शकेल. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे शुभू आणि श्रावणी दोघंही घरी जातात. आता इकडे शुभू डायरेक्ट बाबांना विचारतो, बाबा थांबा, मला तुम्हाला फार महत्वाचं काहीतरी एक विचारायचंय. तेवढ्या शुभूचे बाबा बोलता, अगं श्रावणी तू आलीस का? तू इथे का बरं आली आहे बरं? तेवढ्यात प्रेक्षकांनो आता इकडे शुभू पण बोलतो, मला तुम्हाला फार महत्वाचं असं विचारायचं आहे बरं. तुम्ही त्या शिरीष खाडेकरला भेटायला का बरं गेले होते बरं? पण ते देखील वेशभूषा करून. तुम्ही वेशभूषा करून शिरीष खाडेकरला भेटायला का गेले होते? ते जे काय सत्य ते सगळं सत्य तुम्ही मला सांगा बरं. आता प्रेक्षकांनो इकडे शुभूचे बाबांची एकदम बोलतीच बंद होते. ते बोलता, मी अजिबातच शिरीष खाडेकरला भेटायला गेलो नव्हतो. तेवढ्या श्रावणी पण बोलते, मी तुम्हाला तिथे त्या ठिकाणी बघितलं आहे बरं. तुम्ही अजिबात खोटं बोलू नका. बाबा जे काय सगळं सत्य आहे ना ते आता तुम्हीच आम्हाला सांगू शकाल. प्लीज आम्हाला जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य सांगा बरं. तेव्हा शुभू पण बोलतो, हे सगळं सत्य माझ्याच घरामध्ये दबून बसलेले ते मला अजिबात माहित नव्हतं. बाबा प्लीज तुम्ही काय ते सत्य आहे ते सांगा. आता प्रेक्षकांनो इकडे शुभूचे बाबा डायरेक्टच पोलीस स्टेशनमध्ये जाता. ते डायरेक्ट शुभूला घेऊन पण पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि शुभूला म्हणता, आता तुझ्या साहेबांना तू कॉल लावून पोलीस स्टेशनमध्ये बोलव. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुभू बोलतो, मी त्यांना खबर पोलीस स्टेशनमध्ये बोलव बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना, आता इकडे श्रावणी पण बोलते, बाबा जसे म्हणताय ना तसं कर शुभू तू. असं म्हणून प्रेक्षकांनो आता तिकडे भैसाहेब पण येतात. आता प्रेक्षकांनो इकडे शुभूचे बाबा फार मोठा असा खुलासा करतात. आता इकडे शुभूचे बाबा म्हणतात, मला तुम्हा सगळ्यांना फार महत्वाचं काहीतरी एक दाखवायचं आहे. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे शुभूचे बाबा आहे ना एक कागद दाखवता. त्या कागदाने प्रेक्षकांनो फार मोठा असा खुलासा होतो. तेव्हा आता तिथे शिरीष खाडेकरची काय मस्त अशी एंट्री होते. आता तिथे शिरीष खाडेकरला बघून शुभूच्या बाबांना फार मोठा असा धक्का लागतो. शुभूचे बाबा बोलतात, शिरीष खाडेकर इथे आला कसं काय बरं? आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट श्रावणी बोलते, काय झालं आहे बरं? तुम्ही जे काय सगळं सत्य ना ते सगळं सत्य मला सांगा बरं आता. आता प्रेक्षकांनो इकडे शुभूचे बाबा म्हणतात, मला तुम्हाला सगळ्यांना फार महत्वाचं सांगायचं आहे बरं. ती अलकनंदाबाई, त्या अलकनंदाबाईनीच आहे ना इकडे ह्या माणसाला इतक्या वर्ष दाबून ठेवलं होतं, इतक्या वर्ष किडनॅप करून ठेवलं होतं बरं. ह्याच बाईनी ह्या माणसाला आहे ना इकडे मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं आणि तिनेच ना मुद्दामच हिला आहे ना शॉक ट्रीटमेंट अशी दिली होती. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना शुभू पण बोलतो, हो हे सगळं खरं आहे बरं. त्या हॉस्पिटलमध्ये त्या लोकांनी ना मला तिथे दाबून ठेवलं होतं बरं. त्या लोकांना माझ्यावरती संशय आला होता बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना भैसाहेब पण बोलता, हे सगळं तुम्ही काय बोलत आहात बरं? तुम्ही हे सगळं माझ्या बहिणीवरती आरोप घेत आहात बरं. तुम्ही माझ्या बहिणीवरती हिंमत कसं काय झाली बरं आरोप घ्यायची? आता प्रेक्षकांनो इकडे शुभू पण बोलतो, हॉस्पिटलमधलं फुटेजच आता जे काय ते सत्य आहे ते तुम्हाला सत्य सांगू शकेल. आता पोलिसांबरोबर जाऊन शुभू पण हॉस्पिटलमधनं फुटेज घेऊन येतो. ते फुटेज पाहून तर आता प्रेक्षकांनो भैसाहेबांना फार मोठा असा इकडे धक्का बसतो. आता तेवढ्यातच प्रेक्षकांनो इकडे शुभूच्या बाबांनी तर एक कागद दाखवलेला असतो. त्या कागदाने जे काही सगळं सत्य असतं ते सगळं सत्य तर आता भैसाहेबांपुढे आलेलंच असतं. त्या कागदामध्ये असं लिहिलेलं असतं, तो कागद म्हणजे एक ॲग्रीमेंट असतं. आता इकडे जे काही ॲग्रीमेंट असतं ते म्हणजे याच्याशी केलेलं असतं डॉक्टरांची अलकनंदानी डॉक्टरांबरोबर मिळून एक ॲग्रीमेंट केलेलं असतं. मी तुम्हाला दर महिने पैसे देईल, मी तुम्हाला दर महिन्याला पैसे देईल, पण तुम्ही या माणसाला अजिबात सोडायचं नाही. ह्या माणसाला तुम्ही शॉक ट्रीटमेंट द्यायची. पण प्रेक्षकांनो आता इकडे शुभूचे बाबा पण बोलता, मी हे सगळं अजिबातच कोणाला काही देखील एक सांगू शकत नव्हतो बरं. आता हे कागद माझ्याकडे कसं काय आले ते सगळं मी आता तुम्हाला सांगतो. आता प्रेक्षकांनो आता इकडे शुभूचे बाबा बोलता, मी एका दिवशी असंच रस्त्याने जात होतो बरं. त्यावेळेस मला शिरीष खाडेकर दिसले होते बरं. अलकनंदा पण दिसल्या होत्या. त्या अलकनंदानी ना शिरीष खाडेकरला डायरेक्टच ना किडनॅप करून घेऊन गेल्या होत्या ॲम्ब्युलन्समधनं आणि मी त्यांचा पाठलाग करून त्या ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो बरं. आणि तेव्हा मला हे सगळं सत्य कळालं.
पण मुद्दामच त्यांनी ना मला धमकी दिली होती, हे सगळं सत्य मी कोणाला काही देखील एक सांगायचं नाही. जर का मी हे सगळं सत्य कोणाला काही देखील एक सांगितलं असतं, तर माझं काही देखील एक खरं नव्हतं, माझ्या परिवाराचं खरं नव्हतं, शुभ्बूचं खरं नव्हतं. कारण की शुभ्बू तुमच्याकडे इतक्या वर्षापासून काम करत होता. जर का आता मी हे सगळं सत्य जर का तुम्हाला सांगितलं असतं, शुभ्बूला सांगितलं असतं, तर शुभ्बूच्या जीवाला धोका होता. म्हणून मी आता हे सगळं सत्य कोणाला सांगू शकत नव्हतो. पण मला त्यावेळी जाणवलं, मी हे सगळं फार चुकीचं करत आहे बरं. असं म्हणून मी शिरीष खाडेकरला भेटायला गेलो होतो. आता शिरीष खाडेकरला मी जेव्हा भेटायला गेलो, तेव्हा तिथे शुभ्बू पण आला होता. म्हणून मी तेव्हा तिथून पळ काढला होता बरं. आता प्रेक्षकांनो, इकडे डायरेक्टच आहे साहेबांना फार मोठा असा धक्का लागतो. आता ते डायरेक्टच आहे ना, आता इकडे अलकनंदाला बोलवता. ते अलकनंदाला बोलवून म्हणता, "आता अलकनंदा, तू फार चुकीचं वागली बरं. मी तुला आईचा दर्जा दिला होता. तू असं सगळं वागशील मला असं अजिबात वाटलं नव्हतं बरं. तू हे सगळं फार चुकीचं केलं आहे." असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे साहेब डायरेक्टच आहे ना, आता इकडे डायरेक्ट अलकनंदाला बोलता, "आता मी तुला अजिबात सोडणार नाही." असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे डायरेक्टच आहे ना, ते अलकनंदाच्या विरोधामध्ये फार मोठा असा निर्णय घेता. आता ते अलकनंदाच्या विरोधात आहे ना, डायरेक्ट तक्रार नोंदवता. ते अलकनंदाच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवून आता इकडे अलकनंदाला आहे ना, डायरेक्टच जेलामध्ये बंद करून टाकता. आता इकडे शुभ्बू बोलतो, "पण आता तुम्हाला जे काही सगळं सत्य आहे, ते सगळं सत्य तर कळालेलं आहे ना. आता इकडे तुम्ही श्रावणीला तर माफ केलं आहे ना, तुम्ही श्रावणीबरोबर किती चुकीचं इतक्या वर्षामध्ये वागला आहात बरं." आता प्रेक्षकांनो, इकडे डायरेक्टच आहे ना, शुभ्बूचे बाबा पण बोलतात, "श्रावणी बाळा, मला माफ कर, मी तुझ्याबरोबर चुकीचं वागलो आहे बरं. आणि शिरीष खाडेकर, तू इथे कसं काय आला बरं? तुला कोण घेऊन आलं?" आता प्रेक्षकांनो, इकडे शिरीष खाडेकर बोलतो, "मी त्या हॉस्पिटलमधनं लपत कसा मासा त्यांना मार देऊन ना इथे पोचलो बरं. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याकरता आलो होतो बरं. ह्या बाईंनी माझा छळ केला. ह्या बाईंनीच मला किती वर्षापासून अडकवून ठेवलं होतं बरं. मीच ते सगळे कट कारस्थानं केले. या सगळ्या कट कारस्थानामध्ये हीच बाई शामिल होती बरं." आता प्रेक्षकांनो, आता इकडे शिरीष खाडेकर आणि आता इकडे साहेब दोघंही मिठी मारता. तेवढ्याच प्रेक्षकांनो, इकडे शिरीष खाडेकर पण बोलतो, "ह्या बाईला ना तुम्ही अजिबात माफ करू नका. ह्या बाईला ना तुम्ही फार मोठी अशी शिक्षा द्या." आता प्रेक्षकांनो, इकडे श्रावणी पण बोलते, "आता आई, माझी आई कुठे आहे बरं? माझी आई कुठे गेली आहे बरं?" आता प्रेक्षकांनो, काय मस्त अशी श्रावणीच्या आईची एंट्री होते. आता इकडे श्रावणीची आई तर डायरेक्टच आहे ना, आता इकडे घरी येते. आता इकडे श्रावणीची आई घरी येऊन बोलते, "ए श्रावणी बाळा, आहेस का गं तू?" आता प्रेक्षकांनो, इकडे श्रावणीला फार मोठा असा धक्का लागतो. आता एका वेळी 2 सत्याचा खूप मोठा असा उलगडा झालेला असतो. आता इकडे श्रावणीची आई तर डायरेक्टच घरी येते. त्याच्याने प्रेक्षकांना अख्खं घर एकदम असा मोठा धक्का लागतो. अख्खं घर बोलतं, "ही श्रावणीची आई, ही श्रावणीची आई अचानक इथे आलीच कसं काय बरं? ही इतक्या वर्ष कुठे होती बरं? ही अचानक कसं काय आली बरं आहे बरं?" आता प्रेक्षकांनो, इकडे डायरेक्ट श्रावणीची आई पण बोलते, "मला त्या नंदा अक्कानी ना डांबून ठेवलं होतं बरं. पण जेव्हा ते नंदा अक्काला आहे ना पोलिसांनी जेव्हा अटक केली ना, तेव्हा ते जे काही गुंड होते ना, ते गुंड एकदम असे घाबरून गेले होते बरं. ते गुंड तिथून असे पळून गेले आणि त्याच संधीचा बरोबर मी फायदा उचलून तिथून आता सुटून आता इकडे घरी आली आहे बरं." आता प्रेक्षकांनो, इकडे श्रावणीला तर प्रचंड असा आनंद झालेला असतो. कारण की आता इतक्या वर्षानंतर तिची आई आता घरी आलेली असते. प्रेक्षकांनो, ह्या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.